नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सम्राट अशोक यांच्या 2330व्या जयंती प्रीत्यर्थ दीक्षाभूमी दक्षता समिती, सम्राट अशोक सेना, अखिल भारतीय समता सैनिक दलाच्या संयुक्त विद्यमाने येत्या 24 मार्च रोजी दुपारी 4 वाजता राहटे कॉलोनी चौक मेट्रो स्टेशन ते दीक्षाभूमी पर्यंत धम्मध्वज यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दीक्षाभूमी दक्षता समितीचे अध्यक्ष माया अके, किशोर गेडाम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या धम्मध्वज यात्रेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई हे पंचशील ध्वज दाखवून शुभारंभ करणार आहेत. या धम्मध्वज यात्रेत 125 फूट लांब पंचशील थंबध्वज राहणार असून दीक्षाभूमी मध्ये पंचशील थंबध्वज यात्रेचा प्रवेश झाल्यानंतर दीक्षाभूमी येथे सम्राट अशोक यांचा पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात येईल. या पंचशील धम्मध्वज यात्रेत नागपूर शहर व ग्रामीण भागातील सर्व बौद्ध विहार कमिटीचे उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला अभिषेक थुलकर, आशिष बनसोड, गंगा टेंभुर्णे, माला अंबुलकर, रत्नाकर खोब्रागडे, वैशाली डबरासे, राजेंद्र योवडे, कविता लांडगे, किरण गौरखेडे, वर्षा वालदे, माधुरी बनसोड, रंजना गणवीर, पौर्णिमा शेंडे, शिवानी शेडे उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी दक्षता समितीचे अध्यक्ष आहे. आम्ही जो सम्राट अशोक जयंतीचं जो नियोजन आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त 2 संघटना मेन काम करतो आहे. एक आहे सम्राट अशोक सेना, जे आशिष भाऊ बनसोडची आहे, आणि तिथे अभिषेक थुलकर पण आहेत, आणि आमची दीक्षाभूमी दक्षता समिती, असे हे 2 समितीचे पूर्ण आयोजन नियोजन केलेले आहेत. बाकीच्या मी ज्या वाचल्या आहेत त्या सपोर्ट मध्ये आहेत, पण त्यांचा पण वेलकम. पण ज्या 4 वाजता निघेल 24 तारखेला संध्याकाळी 4 वाजता तिथून कृपाली चौक म्हणतात त्याला, कृपलानी चौक ते दीक्षाभूमी पर्यंत आमची धम्मध्वज 125 फुटाचा धम्मध्वज आहे. ते म्हणजे शांततेचा प्रतीक म्हणून आम्ही तो, आणि सम्राट अशोकनी प्रियदर्शी सम्राट अशोकनी बुद्ध धम्म सगळीकडे वाढवलं, आणि त्यांनी आपले 2 मुलं पण धम्माला दान दिले. अशा महान सम्राट अशोकची आपण जयंती साजरी करत आहोत. आणि ती दीक्षाभूमीवर आल्यावर जे आतमध्ये स्टॅच्यू आहे सम्राट अशोकचं, त्याला माल्य अर्पण करून त्याचं बाजूला एक स्टेज बनलेला आहे, त्या स्टेजवर आपण केक कटिंग करणार आहोत. आणि केक कटिंग झाल्यावर अल्पोराचा पण तिथे कार्यक्रम आहे. जे कोणी येतील त्या सगळ्यांसाठी आपण अल्पोराचं काम तिथं कार्यक्रम करत आहोत. माझ्या बांधवांना सगळ्यांना, बहिणींना सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही आवर्जून या आणि प्रियदर्शनी सम्राट अशोक जयंतीच्या शुभ अवसर मध्ये तुम्ही सगळेजण सामील व्हा, आणि ह्या नवीन उपक्रमाचा तुम्ही सगळेजण लाभ घ्या, हे सांगायचं आहे. मी किशोर गेडाम दीक्षाभूमी दक्षता समितीचा सल्लागार आहे. 24 तारखेला प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची 2330वी जयंती आहे. त्यानिमित्त दीक्षाभूमी दक्षता समितीच्या वतीने एक पंचशील धम्मध्वज यात्रेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. आयोजन राहटे कॉलोनी मेट्रो स्टेशन पासून ते दीक्षाभूमी असं आहे. या पंचशील धम्मध्वज यात्रेचा उद्देश आपल्या नागपूर शहरामध्ये, नागपूर ग्रामीण मध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे आहे. यात्रेला हजारोच्या संख्येनं नागपूर शहरातील सगळ्या बौद्ध विहारातील लोक, सगळ्या बौद्ध विहाराच्या कमिट्या, उपासक उपासिका, भिक्षू संघ हे सगळे लोक उपस्थित राहणार आहेत. आणि या यात्रेचा जे शुभारंभ आहे पंचशील ध्वज दाखवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई हे त्यांचं पंचशील ध्वज दाखवून शुभारंभ करणार आहे. मी माला अंबुलकर दीक्षाभूमी दक्षता समितीची सदस्य आहे.
24 मार्च 2026 ला सम्राट अशोक जयंतीचं आयोजन नियोजन मायाताई उके आणि किशोर गेडाम भाऊ यांच्या मार्गदर्शनामध्ये जी तयारी सुरू आहे ती खूप छान झाली आहे. आणि सम्राट अशोक म्हणजे मौर्य वंशातील खूप असे तडफदार व्यक्ती होते, एक राजा होते आणि अहिंसा, शांतता आणि बौद्ध धर्माचा जास्तीत जास्त प्रचार करणारे एक भारतामध्ये 84,000 बुद्ध विहार बांधून त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार केलेला आहे आणि प्रसार केलेला आहे. त्यांच्यामुळे आज आपल्याला बौद्ध धर्म दिसलेला आहे आणि त्यांची जयंती आपण 24 तारखेला साजरी करतो आहे. रहाटे कॉलनी ते दीक्षाभूमी 4 वाजता त्या रॅलीचं आयोजन होणार आहे. तरी प्रत्येक बौद्ध धर्माच्या व्यक्तींना असं आवेदन आहे सगळ्यांकडून की प्रत्येक व्यक्तीने असं एक मनात निर्णय घ्यायचा की आपण या सम्राट अशोकाची जयंती जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून चांगल्या प्रकारे जयंती साजरी करण्याचा प्रयत्न करावा, असा एक निश्चय प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनात करावा. आणि यावर्षी जे रॅलीचे धम्मध्वज रॅलीचे जे आयोजन केलेले आहे, या वर्षी जे आयोजन झाले याच्या पुढल्या वर्षी आणि याच्यानंतर जास्तीत जास्त संख्येने आणि चांगल्या प्रकारे जयंती साजरी झाली पाहिजे असा प्रत्येक व्यक्तीने असा निश्चय करावा.